परिषद आणि पंचायत समितीच्या सांगता सभेच्या निमित्तानं उपस्थित या ठिकाणी पलटण नगरीचे माजी नगरसेवक अनुपजी शहा आणि आपले सर्वांचे नेते शिवरूपराजे कर्डेकर आणि उपस्थित सर्वच व्यासपीठावरील मान्यवर आणि उपस्थित माझे बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी आपणाला पहिल्या सगळ्या वक्त्यांनी आवाहन केलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करायचे आणि हे उमेदवार निवडून द्यायचे. हे सगळं तितकंच खरे, पण ही निवडणूक चालू झाली आणि आज सांगता सभा होते. या मधल्या काळात दोन गोष्टी आपल्यावरती खूप मोठा आघात झाला, किमान माझ्यावरती तरी. त्यातली प्रथम म्हणजे आपले सर्वांचे नेते अजितदादा यांचं अकाली अपघाती निधन झालं. ही जखम खूप मोठी आहे, कधीच न भरून येणारी. आणि दुसरी गोष्ट किंवा दुसरी जखम अशी माझ्या दृष्टीनं की आपल्या या आसूच्या अब्रूचे धिंडवडे काढण्यात आले आणि दुःख ह्याचं आहे, धिंडवडे काढणारी माणसं बाळराजे आपली, ज्यांच्यावर बोललं गेलं ती माणसं आपली, जे बोलले ती आपली, आणि टाळ्या वाजवणारी आणि हसणारी मंडळी बाहेरून येणारी पाहुणे रावळे होते. याचं कुठंतरी वाईट वाटतं की आपल्याच गावाचा तमाशा आपणच बाहेरच्या नेते मंडळींसमोर मांडला. आणि का तर त्यांना खुश करण्यासाठी किंवा त्यांना आनंद देण्यासाठी आपण केला. पण हे करत असताना मला असं वाटतं की तुम्ही त्यांना खुश करण्यासाठी आपला तमाशा त्यांच्यासमोर मांडला. तुमचा तमाशा होऊ नये असं मला या ठिकाणी वाटतं. आसूची संस्कृती अशी आहे, या ठिकाणी 18 पगड जातीची लोक गुण्यागोविंदाने नांदतात. आपण ज्या उत्साहानं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करतो, त्याच उत्साहानं आंबेडकरांची जयंती करतो, त्याच उत्साहानं अण्णाभाऊ साठेंची जयंती करतो, त्याच उत्साहानं ईद पण या ठिकाणी साजरी करतो. इतक्या गोडी गुलामीनं नांदणारं हे गाव, आणि आज काहीतरी बाहेरच्या शक्तीनं इथं हस्तक्षेप करून एक वेगळ्या वळणावर आणलेलं आहे. याचा कुठंतरी आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. कारण ह्या लोकांचे मनसुबे आपण जर वेळीच ओळखले नाही तर गावाचं काय होईल याचं चित्र आपण डोळ्यासमोर ठेवून उद्याच्या येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जावं असं मी आपणाला विनंती करतो. या पंचकृषीला कैलासवादी दादाराजेंचा वारसा लाभलेला आहे, कैलासवासी हनुमंतराव पवारांचा वारसा लाभलेला आहे, कैलासवासी कुंडलभाऊ पवारांचा वारसा लाभलेला आहे. यांच्याही काळात खूप मोठा राजकारणात संघर्ष झाला. इतक्या नीच आणि खालच्या पातळीला कधीच आरोप प्रत्यारोप झाले नाहीत. राजकारण तेवढ्या पुरतं असतं मित्रांनो. ते झालं की ही मंडळी हातात हात घालून समाजासाठी काम करत होती. पण आपण आज वेगळ्याच वळणावर उभं आहे याची कुठंतरी मनाला खूप मोठी भीती वाटायला लागली. कारण आपणाला शिवरूपराजांसारखं नेतृत्व लाभलंय, हे तुम्हाला ह्याची किंमत आज नाही पवारवाडीकर म्हणून मला निश्चितच आहे. कारण 1997 साली हनुमंतराव पवारांचं जेव्हा निधन झालं तेव्हापासून आमचं गाव पोरकं आहे, आम्हाला कुठलीही दिशा नाही आणि भरकटलेल्या अवस्थेत गेली 30 वर्ष झालं. शिवरूपराजांसारखं नेतृत्व तयार व्हायला खूप दिवस लागतात मित्रांनो. 30 वर्ष झाली अण्णा गेले आमच्यातून आणि अजूनही गावाला नेतृत्व मिळालं नाही. आम्ही त्यासाठीच शिवरूपराजांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करतोय. नेहमीच आमच्या पवारवाडीची आपणाला साथ राहिली. याही इलेक्शनमध्ये टक्क्याचा विचार करता आमचं गाव निश्चितच सगळ्यांच्या पुढं राहील आणि आम्ही ठेवू या ठिकाणी अशी ग्वाही देतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. हो, दुसरी एक गोष्ट, बाहेरची लोक येऊन काल बोलली, म्हणजे विरोधकांच्या सभेत मी एक विचित्र माणसाचं स्टेटमेंट ऐकलं. म्हणलं शेखनगरमध्ये 50% गेलं आणि 50% मतदान आम्हाला मिळणार आहे म्हणून. बाळराजे, त्या माणसाला काय डोकं आहे का नाही मला माहित नाही.
मुस्लिम समाजाचं मतदान आणि शिवसेनेला गेलं म्हणून सांगते. काय कुठं काय मिळेल का काय मला काय कळना. हुसेनबाई बघा जरा, कारण तुम्ही शब्द दिलाय. मला निश्चितच मुस्लिम समाजावर खूप मोठा विश्वास आहे. कारण पावरवाडीला जेव्हा मला त्या लोकांनी सरपंच केलं, त्याच्या सिंहाचा वाटा या मुस्लिम समाजाचा होता. मला या ठिकाणी अभिमानानं सांगावं वाटतं आपल्याला. कारण ह्या जेव्हा हुसेनबाईंनी परवा दिवशी शब्द दिला आपल्याला की होणाऱ्या मतदानातलं 100% मतदान आपल्या पक्षाला होणार आहे, आणि कुठला तरी बाहेरचा माणूस येऊन म्हणतो की 50% मतदान आम्हाला झालंय. बाबा, शेखनगर हा मोहल्ला तू एका बाजूने घुसला तर पुढच्या निवडणुकीला बाहेर निघशील, तुला बाहेर कुठनं निघायचं हे सुद्धा कळणार नाही. आणि तू त्यांच्या विश्वासावर आम्हाला सांगतोय की 50% मतदान गेलं. तर असू द्यात, ज्याच्या त्या बुद्धीचा अंक येतो, आपण त्याला जर मोजमाप लावायला नको. हे होणार आहे. पण मला सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करायचंय की कुठल्याही आमिषाला, कुठल्याही बोलतापणला किंवा काही स्थानिक मंडळींनी आपल्याला शब्द देतील त्याच्यावर बळी न पडता आपण प्रामाणिकपणे परवा दिवशी जास्तीत जास्त प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसला घड्याळ या चिन्हावर मतदान देऊन आपला जो पायंडा आहे त्या गटात गाणात आसूचं नेहमीच सर्वात जास्त लीड राहिलेलं आहे, आणि ती आपली परंपरा कायम राखत यावर्षी आणखीन टक्का वाढवून जास्तीत जास्त मतानं या दोन्ही उमेदवारांना निवडून द्यायचं आहे. आणि आपली तालुक्यावरची पकड शिवरूपराजांच्या माध्यमातून कायम ठेवायची हे आपल्याला आवाहन करतो आणि या ठिकाणी थांबतो.